नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि चवदार कोथिंबीर वडी. अगदी कमी साहित्यात होणारी ही अगदी छान अशी महाराष्ट्र स्पेशल अशी पारंपरिक रेसिपी खास मी तुमच्याकरिता घेऊन आली. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, कोथिंबीर वडी आपल्याला कितपत बनवायची त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घ्या. त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जे काही कोथिंबीरचे जाड देठ असतात ते आपल्याला काढून घ्यायचे, तिला व्यवस्थित आपल्याला नेट करून घ्यायची. नंतरून लगेच कोथिंबीरची वडी आपल्याला बनवताना काय करायचं, त्याआधी कोथिंबीर अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्याकरिता एक पसरट भांडं घ्या. आपली जी कोथिंबीर आहे ती सहज पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत पाणी घ्या. त्यामध्ये मीठ घाला. मीठ घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करा आणि आता मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी 5 मिनटं आपल्याला हिला आता अशी भिजत ठेवायची. जी काही शेतकऱ्यांनी फवारणी केलेली असेल तर जे काही औषधांचा प्रभाव तो पूर्णपणे निघून जाईल. तर इथे तुम्ही बघा कोथिंबीर त्या पाण्यातनं काढली, जी काही मातीची घाण असेल ती पूर्णपणे निघून गेली आहे. त्यानंतर पुन्हा आणखी मी कोथिंबीर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. एखादा कॉटनचा कपडा किंवा पेपर घ्या, त्यावरती थोड्या वेळ आपल्याला ही कोथिंबीर पसरून ठेवायची. जर इतकी ओली आपण वापरली तर त्यामुळे काय होतं, पिठाचं प्रमाण आपल्याला जास्ती वापरावं लागतं आणि त्यामुळे आपली वडी ही व्यवस्थित तयार होते. म्हणून शक्य तर काय करायचं, कोथिंबीर धुतल्यानंतर तिला कमीत कमी 5 मिनटं कॉटनच्या कपड्यावरती तिला सुकत घाला. अगदी हलकीशी कोरडी झाल्यानंतर लगेच कोथिंबीरला आपल्याला अगदी बारीक असं चिरून घ्यायची. जेवढं शक्य आहे तेवढे अगदी बारीक तिला चिरून घ्या. त्यामुळे काय होतं, ज्या वेळेस आपण कोथिंबीरची वडी बनवतो आणि ते बनवल्यानंतर कट करायला घेतो, ती अगदी सहज आपल्याला व्यवस्थित कट करता येते. ती अजिबात कट करताना तुटत देखील नाही. म्हणून कोथिंबीर कधीही अगदी बारीक अशी चिरून वापरा. त्यामुळे वड्या अगदी छान त्या तयार होतात. अगदी छोटे छोटे टिप्स आपण लक्षात घेतल्या तर त्यामुळे आपली जी काही रेसिपी असते, कोथिंबीरची जी काही वडी असते ती अगदी छान ते तयार होते. तर इथे आपण 2 टिप्स पाहिल्या आहे. कोथिंबीर धुतल्यानंतर तिला थोडी कोरडी करून घ्या, त्यानंतरच आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर कापताना देखील आपल्याला काळजी घ्यायची, अगदी बारीक तिला चिरून घ्यायची. चिरल्यानंतर एक पसरट भांड्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचे जिरे, 1 चमचे धने, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला कितपत ओळी तिखट हवी त्यानुसार आपण मिरचीचा वापर करा. त्यानंतर मिक्सरला छान आपण त्याचा ठेचा तयार करून घेतला आहे. तो मसाला संपूर्ण आपल्याला लगेचच कोथिंबीरमध्ये काढून घ्यायचा आहे. जर आपल्याकडे धने नसतील तर धने पावडर वापरला तरी काही हरकत नाही. लगेचच काय करायचं, याच मसाल्यामध्ये हळद, छान कलर यायला पाहिजे म्हणून आपण इथं हळदचा वापर करतोय. चवीनुसार मीठ अगदी बेताचं वापरा. आपल्याला कोथिंबीर आता हे जे काही प्रमाणे जास्ती वाटतंय, पण याला नंतर मिक्स केल्यानंतर याचं प्रमाण अगदी कमी होतं आणि त्यामुळे आपली वडी खारसट होण्याची शक्यता असते. म्हणून मिठाचा वापर व्यवस्थित करा. चवीनुसार मीठ घातले, त्यानंतर निंबूचा रस. अगदी छान अशी चव येण्यासाठी यामध्ये आपण पुन्हा आणखी तीळ घातली. हा संपूर्ण मसाला आपल्याला आता छान कोथिंबीरला चोळून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कोथिंबीरला लावून घ्यायचं. त्यामुळे काय असते, कोथिंबीरची वडीला अगदी छान अशी चव येते. ते लावलं गेलं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला सर्वप्रथम यामध्ये आपली वडी छान अजिबात तेलकट आणि कुरकुरीत व्हायला हवी, त्यासाठी सर्वप्रथम यामध्ये आपल्याला 1 चमच्यावर तांदूळाचं पीठ हे घालायचे. म्हणजे इथे मोठा चमचा मी घातला आहे, अर्धा वाटी तांदूळाचं पीठ. आणि त्यानंतर लगेचच काय करायचं, अगदी थोडं बेसन पीठ घालत आपल्याला आता याची कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना देखील एक काळजी घ्यायची, अगदी जास्ती देखील आपल्याला पीठ घालायचं नाही आणि अगदी जास्ती कमी देखील नाही. कमी पिठाचा वापर केला तर त्यामुळे काय होते, वडी तेलकट होते आणि जी आपली वडी असते ती छान अशी कुरकुरीत होत नाही. त्याच क्षणापर्यंत ती कुरकुरीत राहते आणि नंतरून ती लवकर मऊ पडायला सुरुवात होते. म्हणून जे काही आपल्याला बेसन पीठ घालायचं त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आणखी मी यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं आहे आणि जेवढं शक्य होतं तेवढं मी पहिले
कोथिंबीरच्या पाण्यामध्ये आपण हे जे काही पीठ असतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतरून गरज वाटेल तरच आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघा जे काही आपला कणकेचा गोळा तयार झाला आहे तो तुम्ही बघू शकाल. अगदी जास्ती देखील कोथिंबीर आपल्याला दिसत नाही आणि अगदी जास्ती पीठ देखील दिसत नाही. यामुळे काय होतं, जे काही आपली वडी असते ना ती अगदी छान ती तयार होते. तर कणिक मळून झाल्यानंतर लगेचच यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून पुन्हा आणखी हा गोळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. यामुळे आपली जी काही वडी असते ती छान आतमधनं सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत ती तयार होते. नंतरून लगेचच याला मध्यम आकाराचे गोळे घ्या आणि सिलेंडर आकाराने आपल्याला आता याचे गोळे तयार करून घ्यायचे. यामुळे वडींचा आकार छान येतो. नाहीतर तुम्ही काय करू शकतात, एखादी प्लेट घ्या, प्लेटला तेल लावून डायरेक्ट थापून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा ह्या पद्धतीने आपण बनवली तरी काही हरकत नाही. तर सिलेंडर आकाराने मी गोळे तयार करून घेतले. त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला पाटावरती तीळ घालायची आणि तीळ अशा पद्धतीने ह्या गोळ्यांना लावून घ्यायची. यामुळे काय होतं, दिसायला सुंदर दिसते आणि अगदी छान आपली वडी देखील तयार होते. तर आपण इथे काय केलं आहे, संपूर्ण गोळ्यांना व्यवस्थित सिलेंडर आकार देऊन घेतला आहे आणि त्याला छान अशी तीळ लावून घेतली. तर तिला वाफवण्यासाठी इथे चाळणी घ्यायची. चाळणीला आपल्याला तेल लावून घेतलं आहे. तेल लावल्यामुळे काय होणार आहे, जी काही आपली वडी असते आता अजिबात ते आपले चिपकणार नाही. म्हणून आपल्याला एखाद्या चाळणीला जी घेणार वस्तू त्याला तेल लावून घ्यायचं. तर तेल लावून लगेच व्यवस्थित हे गोळे आपण यावरती सेट करून घेतले. यांना वाफवण्यासाठी साईडला एखादी कढई पातेले घ्या. त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यावरती लगेचच आपल्याला चाळणी ठेवा आणि त्यावरती पुन्हा आणखी झाकण झाकून मंद आचेवरती आपल्याला कमीत कमी 10 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. जेवढी परफेक्ट वाफली जाईल तेवढी छान आपली वडी तयार होते. म्हणून इथं मंद आचेवरती मी 10 मिनटं वाफवून घेतले. तर वाफवल्यानंतर तुम्ही जे काही आपलं पीठ होतं त्याचा कलर बदलला आहे. पुन्हा हाताने आपण याला चेक करून घेऊ शकतो. जर हाताला आपलं पीठ चिटकत नसेल तर समजा अगदी परफेक्ट असे आपली वडी तयार झाली. पुन्हा आणखी अगदी बारीक बारीक तळे गेलेले तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने आपण याचे वेगवेगळे प्रकारे ओळखून घेऊ शकतो. म्हणजे आपली वडी अगदी परफेक्ट ती तयार झाली. त्यानंतर काय करायचं आहे, याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे. अगदी गरम गरम वडी काढून तिला कट करून घेऊ नका. त्यामुळे काय होतं, आपली जी काही वडी असते ना ती व्यवस्थित आपल्याला कापता येत नाही. तर मी पूर्णपणे जे काही आपल्या वड्यांचं आपण तयार करून घेतलेलं आहे गोळे ते पूर्णपणे गार झाले. अशा पद्धतीने गार करून घ्यायचं. जर आपण अशाच पद्धतीने गोळे बनवून फ्रीजमध्ये सहज 8 दिवस स्टोअर करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला हवे त्यावेळेस आपण याला गरमागरम असे तळून घ्यायचे. तर सुरीला काय करायचं, डायरेक्टली कट म्हणजे सुरी घेऊन कट करायची नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते वळ्यात कट करता येत नाही आणि पुन्हा ते जे काही मिश्रण असतं ते आपल्या सुरीला चिपकतं. म्हणून कट करताना कधीही एक टिप लक्षात ठेवा, सुरीला तेल लावून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला याचे ह्या पद्धतीने पीसेस हे कट करून घ्यायचे. जाड बारीक आपल्या आवडीनुसार. जर जास्तीत जाड आपण कापले तर त्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित आतपर्यंत तळले जात नाही आणि त्यामुळे ते मऊ राहतात आणि नंतरून आपली जी काही वडी असते ना ती लवकर मऊ पडण्याची भीती असते. म्हणून अगदी जास्ती जाड देखील आपल्याला कट करून घ्यायची नाही आणि अगदी जास्ती बारीक देखील आपल्याला कट करून घ्यायची. अशाच पद्धतीने आपल्याला वडी ही कट करून घ्यायची. तर आपण संपूर्ण वड्या हे कट करून घेतल्या. तर तुम्ही बघा अगदी छान अशी आपली ही तयार झाली. तिला तळण्यासाठी साईडला तेल हे गरम करून घेतलं आहे. तुम्ही फक्त अगदी थोडेसे तेलात देखील आपण याला तळून घेऊ शकता किंवा अशा अगदी भरपूर डीप फ्राय देखील आपण याला करून घेऊ शकतो. तेल हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंद आचेवरती आता आपल्याला ही वडी तळून घ्यायची. यामुळे काय होतं, आपली वडी ही आतपर्यंत छान तळली जाते आणि आपली वडी ही लवकर मऊ पडत नाही. नाहीतर गरम म्हणजे फुल फ्लेमवरती जर आपण तळली तर त्यामुळे वडी ही लवकर बाहेरून क्रिस्पी होते आणि आतमध्ये तशीच मऊ राहते आणि त्यामुळे ती बराच वेळपर्यंत ती कुरकुरीत राहत नाही. अशा पद्धतीने तळल्यामुळे आपली वडी बराच वेळपर्यंत ती कुरकुरीत राहते. तर वडी ही अगदी परफेक्ट कशी तळली गेली हे कसं समजायचं, कलर हा बदलतोच
पण जी ओळी असते ती ओळी आपल्याला अगदी सहज वर आलेली दिसते. पुन्हा आणखी जे काही तेल असतं, तेलातलं जे काही बबल्स तयार झालेले असतात ते पूर्णपणे चालले जातात आणि त्यानंतर आपल्याला अगदी सहज समजतं, अगदी छान परफेक्ट आपली अशी वडी ही तळून तयार झाली. तर तुम्ही बघा, अगदी छान अशी आपली वडी ही तळून तयार झाली. त्यानंतर अशाच पद्धतीने संपूर्ण वड्या ह्या मी तळून घेतल्या. जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढ्या अगदी छान अशा आपल्या ह्या कोथिंबीरच्या वड्या ह्या तयार झाल्या. अजिबात तेलकट वगैरे न होता, मऊ वगैरे न होता, अगदी छान परफेक्ट अशी आपली ही चहासोबत किंवा नाश्त्यासाठी आपली छान परफेक्ट कोथिंबीरची वडी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. रेसिपी नक्की ट्राय करा.